क्राइम ब्रांच के एसएसबी ने मानकापुर चौक स्थित आकार बिल्डर के फ्लैट में चल रहा सेक्स रैकेट पकड़ा है। पुलिस ने अड्डे के सूत्रधार और उसके सहायक को गिरफ्तार किया है। साथ ही 2 महिलाओं को भी यहां से मुक्त कराया गया है। नागपुर के मानकापुर परिसर में क्राइम ब्रांच के एसएसबी द्वारा एक बड़ी कार्रवाई करते हुए सेक्स रैकेट का भंडाफोड़ किया गया है। सूत्रों के अनुसार अपर्णा नामक महिला काफी समय से देह व्यापार में लिप्त है। उसे पहले भी रंगे हाथों पकड़ा गया था। फिरोज नामक व्यक्ति भी उसके पास काम करता है। अपर्णा करीब 1 साल से पागलखाना चौक स्थित आकार बिल्डर्स के अपार्टमेंट में देह व्यापार का अड्डा चला रही थी। एसएसबी ने बुधवार को डमी ग्राहक अपर्णा के अड्डे पर भेजा। वहां डमी ग्राहक ने फिरोज से सौदा किया। उसके रुपए स्वीकार करते पुलिस ने छापा मारकर फिरोज को पकड़ लिया। फ्लैट में एक किशोर और 2 महिलाएं मिली। डमी ग्राहक द्वारा दी गई राशि किशोर के पास मिली। पुलिस ने उसे भी बंदी बना लिया। फिरोज ने अपर्णा के रिश्तेदार के यहाँ होने का बताया। उसकी जानकारी के आधार पर दबिश देकर अपर्णा को हिरासत में लिया गया। अपर्णा के अड्डे से मिली दोनों महिलाएं विवाहित है। पति द्वारा छोड़े जाने से परिवार के साथ वे रहती हैं। हर महिला रामटेक जबकि दूसरी एक शहर की है। दोनों ही तंगी से गुजर रही हैं। अपर्णा हर ग्राहक के बदले में 500 रुपए देती थी। ग्राहक से हैसियत के अनुसार रुपए लेती थी। पुरानी खिलाड़ी होने से अपर्णा को आसानी से ग्राहक भी मिल जाते थे। अपर्णा के पास पीड़िताओं के अलावा कई महिलाएं जुड़ी हैं। सदर थाने में पीटा के तहत मामला दर्ज कर आरोपियों को उनके हवाले किया गया है। यह कार्रवाई पीआई कविता इसारकर तथा उनके दल ने की। आम्हाला एक माहिती होती की अर्पणा नाईक म्हणून एक लेडी आहे जी वेश्या व्यवसायामध्येच आहे आणि ती काही मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेते आणि यावेळी ती स्वतःच्या घरी जे की डायरेक्ट टॅक्स अकॅडमीच्या समोर आकार बिल्डिंगमध्ये तिचा दुसऱ्या माळ्यावरचा फ्लॅट होता, तिथे ती करून घेत असल्याची माहिती होती आणि या संदर्भामध्ये ती खूप व्यवस्थितपणे सहसा ग्राहकांना तिचे जे नेहमीचे ग्राहक आहेत यांनाच उपलब्ध करून देते वगैरे अशी माहिती असल्यामुळे ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही खूप शांतपणे आणि व्यवस्थितपणे योजना आखून त्याबाबतची खात्री केलेली आहे आणि मग अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार पंच आणि बनावट ग्राहक यांच्या मदतीने आपण ही कारवाई केलेली आहे। यामध्ये आपल्याला 2 पीडित मिळालेले आहेत, एक 27 वर्षाची आणि एक 32 वर्षाची। या दोन्हीही विवाहित आहेत आणि त्यांच्या घरची जी आर्थिक परिस्थिती आहे ती व्यवस्थित नसल्यामुळे या महिलेने त्याचा फायदा घेऊन त्यांना या व्यवसायामध्ये आणलेला आहे। या ज्या आरोपी आहेत अर्पणा नाईक या प्रत्येक ग्राहकामागे त्यांना 500 रुपये देत होत्या आणि साधारण 1000 ते 1200 रुपये या ग्राहकाकडून घेत होत्या आणि यांच्याकडे दिवसाचे किमान 8 ते 10 ग्राहक असतात आणि या 2 महिलांना त्या 4 ते 5 ग्राहक रोज उपलब्ध करून देत होत्या। त्यामुळे त्या महिलांना साधारण 2 ते 2,500 रुपयाची कमाई या व्यवसायातून फार वेळ न देता उपलब्ध होत होती। त्याच्यामुळे त्या महिला त्या प्रलोभनाला बळी पडलेल्या आहेत। काल जी कारवाई करण्यात आली त्यामध्ये सुरुवातीला श्रीमती अर्पणा नाईक त्या ठिकाणी हजर नव्हत्या, तर त्यांचा एक मित्र फिरोज खान अब्दुल खान त्या ठिकाणी होता, ज्याला त्यांनी ती जबाबदारी दिलेली होती आणि त्या व्यतिरिक्त तिथे विधी संघर्षग्रस्त बालक पण मिळालेला आहे, ज्याच्याकडे पैसे मिळून आलेले आहेत जे पंटर पंचनाम्याप्रमाणे आपण दिलेले होते। अशा प्रकारे आपण 3 आरोपी आणि 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे। 3 आरोपी 2 आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आणि 2 पीडितांची आपण सुटका केलेली आहे आणि या संपूर्ण कारवाईमध्ये साधारण 41,000चा माल आपण जप्त केलेला आहे। ही कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नन्नावरे होते। त्यानंतर ही जी माहिती होती ही पोलीस अंमलदार कमलेश आणि श्री लक्ष्मण यांची होती। सदर कारवाईमध्ये सचिन, या व्यतिरिक्त नितीन, त्यानंतर कमलेश आणि आरती, लता, समीर आणि अश्विन हे सगळे तसेच प्रकाश हे या कारवाईमध्ये सामील झालेले आहेत आणि त्याच्या सहभागाने कारवाई संपूर्ण झालेली आहे।